हॅलो, मी आनंद कौसाले. तर आजच्या लेक्चर मध्ये सर आपण काय फिजिक्सचे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके, दोन्ही क्वेश्चन सेंट्रीपिटिकल फोर्स वर आधारित आहेत. कळालं का सर जी? कळालं. व्हॉट इज सेंट्रीपिटिकल फोर्स? व्हॉट इज सेंट्रीफ्युगल फोर्स? सेंट्री म्हणजे काय? व्हॉट इज सेंटर? ओके, जी फोर्स सेंटर कडे आकर्षित केली जाते किंवा सेंटर कडे जी फोर्स आपला खेचते, दे कॉल्ड सेंट्रीपेटल फोर्स. ओके, अरे बात समझ में आ रही है आपको? ओके सर जी, बात समझ में आ रही है. ओके, तो सेंट्रीपिटल फोर्सला मराठीमध्ये सर काय म्हणतो आपण? अभिकेंद्री बल असे म्हणतो. जे बल सर केंद्रकाकडे लागतं, दे कॉल्ड एज अभिकेंद्री बल और सेंट्रीपिटिकल फोर्स. बात समझ में आई? आ गए सर जी, आ गए. सेंट्रीपिटल फोर्स, अरे हाँ ये ना, अभिकेंद्री बल, केंद्रकाकडे सेंटर कडे जी फोर्स लागते, दे कॉल्ड एज सेंट्रीपिटल फोर्स. बात समझ में आती है आपके? ओके सर जी. ओके, तो क्वेश्चन पढ़ेंगे. ओके, बॉडी ऑफ मास. ओके, एक सर बॉडी. ओके, एक सर काय? बॉडी. ओके, त्या बॉडीचं मास सर 5 किलोग्राम दिलेलं आहे. ओके, आणि सर तीच बॉडी का सर्कलनं काय करे? का सर्कलनं ती सर रेडिय म्हणजे सर्कलनं सर काय करते बघा, ती बॉडी मूव्ह करत आहे. आणि त्या सर्कलची रेडियस म्हणजे त्रिज्या आपल्याला 1 मीटर दिलेली आहे. अँड अँगुलर व्हेलॉसिटी सर आपला 2 रेडियन पर सेकंड दिलेली आहे. द सेंट्रीपिटिकल फोर्स ऑफ द बॉडी, आपल्याला सेंट्रीपिटिकल फोर्स फाइंड करायचं. ओके, एक बॉडीचं मास सर 5 किट दिले आपल्याला. सेंट्रिप म्हणजे आपल्या सरकम्फरन्स ऑफ सर्कलनं मूव्ह करत आहे. त्या सर्कलचं रेडियस आपलं 1 मीटर दिलेलं आहे. आणि अँगुलर व्हेलॉसिटी सुद्धा आपला 2 रेडियन पर सेकंड दिलेला आहे. तर आपला फाइंड करायचंय काय? सेंट्रीपेटल फोर्स. तर फाइंड करू. या आपला गिवन काय दिले बघा, गिवन लिखेंगे. यहाँ पे हम क्या लिखेंगे? गिवन हमको क्या क्या दिया हुआ है. यम हमको दिया हुआ है 5 kg. क्लियर है ना? क्लियर सर. हमको जी कितना दिया हुआ है? जी यहाँ पे नहीं दिया हुआ. ओके, शुक्रिया हम करा. हमको एम कितना दिया है? 5 kg दिया है. ओके, हमको आर कितना दिया हुआ है? आर हमको दिया है वो जो 2 नाही 1 मीटर. ओके सर, 1 मीटर सर आपला आर दिलेलं आहे. आणि व्हेलॉसिटी सर आपला किती दिली? ओमेगा. ओमेगा व्हेलॉसिटी म्हणजे व्ही ओमेगा. ओके, 2 रेडियन सर आपला दिलेली आहे. रेडियन पर सेकंड. बात समझ में आती है आपके? ओके सर जो कि हमको इतना दिया हुआ है. और हमको सेंट्रीपिटिकल फोर्स यानी कि एफसी हमको फाइंड करना है. एफसी का फॉर्मूला कुछ इस तरह से होता है, एम ओमेगा स्क्वायर आर, फॉर्मूला ऑफ एफसी. बात समझ में आती है? आती सर. देयरफॉर एफसी का मतलब सेंट्रीपेटल फोर्स. ओके, एम ओमेगा स्क्वायर आर. ओके ओके सर, एम कितना? 5 इंटू कितना? ओमेगा स्क्वायर कितना? 2 का स्क्वायर. 4 इंटू कितना? 1. ऐसा और नो सर. देयरफॉर कितना आएगा? 20 न्यूटन इज आंसर सर जी. बात समझ में आती? दिमाग में छापो. अरे हाँ या ना? हाँ सर, काटेंगे. चलो, दूसरा क्वेश्चन सर. ओके, सेंट्रीपिटिकल फोर्स का ही हमको क्या क्या दिया हुआ है. ओके, तो हमको दूसरा क्वेश्चन देखो. अ बॉडी ऑफ मास इज 10 kg द मूविंग इन अ सर्कल ऑफ रेडियस विथ रेडियस 1 मीटर with an angular velocity 2 radian, the centripetal force is. सर जी आपल्याला असाच क्वेश्चन विचारलेला आहे, परंतु सर व्हॅल्यू फक्त चेंज केलेली आहे. ओके, इथं फक्त 10 kg आपल्याला दिलेलं आहे, बाकी सगळं का सगळं सेम आहे. ओके, तर फाइंड करूया सर. एफसी इक्वल टू देयरफॉर, एफसी का मतलब सेंट्रीपिटिकल फोर्स. बात समझ में आ गई? आ गई सर. स्क्वायर आर द फॉर्म ऑफ सेंट्रीपिटल फोर्स. देयरफॉर सेंट्रीपिटल फोर्स. ओके, द अभिकेंद्री बल एम इज इक्वल टू 10 इंटू कितना? यहाँ पे 4 आएगा, 2 का स्क्वायर. बात समझ में आती? आती सी. 1 इंटू 1. ओके, आर इज इक्वल टू 1 दिया है हमको. अरे हाँ या ना? हाँ सर. कितना यहाँ पे आएगा? 14 न्यूटन इज द मेन आंसर. अरे हाँ या ना? हाँ सर जी हाँ. दिमाग को छापो. चलो इतना.